आणि आम्ही पुन्हा भेटायचं ठरवलं. नमस्कार मंडळी, मी मयुरी. आमच्या प्रेमाची गोष्ट भाग 10 मध्ये तुमचं स्वागत आहे. अशा संमिश्र विचारात मी कधी झोपी गेले कळलंच नाही. ऑफिसचं वेगळं टेन्शन होतं, तिकडे माझा प्रोजेक्ट संपला होता आणि नवीन प्रोजेक्टसाठी इंटरव्ह्यू सुरू होते. त्यात अजिंक्यच्या बाबतीत सगळेच 50-50 सल्ले देत होते, त्यामुळे एक वेगळंच टेन्शन होतं. रविवार होता, त्यामुळे मी निवांत उठले. मामाशी बोलून अजिंक्यच्या स्थळाला नकार द्यायचा असं ठरलं होतं. माझ्या मनात कुठेतरी अजूनही असं वाटत होतं की अजिंक्यशी एकदा पुन्हा बोलावं. कदाचित एका भेटीत त्याला अनेक गोष्टी सांगता आल्या नसतील तर. माझ्या पण बऱ्याच गोष्टी क्लिअर करायच्या राहिल्या होत्या. त्याचं घर छोटं म्हणजे नक्की किती छोटं आहे? जर लग्न झालं तर कसा प्लॅन आहे? मला माझ्या आईला सोडून जास्त दूर तर जाता येणार नाही ना? हे सगळं बोलायचंच राहून गेलं होतं. मी आईला विचारलं, एकदा भेटावं असं वाटतंय का त्याला? काय करू? चहाचा एक घोट घेतला आणि मला चक्क अजिंक्यचाच मेसेज आला. काल भेटून छान वाटलं, परत एकदा आपण भेटूयात का? बऱ्याच गोष्टी बोलायच्या राहून गेल्या असं वाटतंय. आणि मी तुम्हाला हेही सांगते की जर त्या दिवशी अजिंक्यने मला मेसेज नसता केला तर मी नक्कीच केला असता, कारण हा मुलगा मला आवडला होता. त्याचा मेसेज आला आणि आम्ही दोघे खूप हसलो. माझं तर खूप टेन्शनच कमी झालं. पुन्हा भेटून काय बोलायचं, काय विचारायचं याची लिस्ट तयार करणं सुरू झालं. संध्याकाळी मामा घरी आला तेव्हा त्याला झालेला सगळा वृत्तांत सांगण्यात आला आणि मामा म्हटला, फार तर फोनवर बोला, भेटायची काही गरज नाहीये. माझ्या दोन्ही मामांनी मला स्वतःच्या मुलीपेक्षा कधी वेगळं मानलंच नाही, त्यामुळे त्यांची काळजी साहजिकच होती आणि अजिंक्यशी पुन्हा फोनवर बोलायचं ठरलं. नशीब तुम्हाला संधी देत असतं, पण फक्त हुशार माणसं ती संधी ओळखतात. तुम्हाला काय वाटतं?